नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 22 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव येथे सोमवारी राज्य सरकार किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांचा मेळावा। प्रशासन लाभार्थींची कागदपत्रे पूर्ण करून घेणार। केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 रुपये देत असून सदरची रक्कम जमा होत नसल्याबद्दल शेतकऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कोरेगाव पंचायत समिती सभागृहामध्ये सोमवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 10 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शनिवारी दुपारी 4 वाजता देण्यात आली। राज्य सरकारकडून पात्र लाभार्थी शेतकरी यांच्या बँक खात्यावर दरवर्षी जुलै, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये समान हप्त्यात जमा केली जाते। या योजनेसाठी नोंदणीकृत शेतकरी यांच्या भूमी अभिलेख नोंदणी, KYC, बँक खाते व आधार कार्ड संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे। मात्र अनेक शेतकऱ्यांच्या याबाबत तक्रारी असून ते अनुदानापासून वंचित राहत आहेत। शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सोमवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 10 वाजता कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळावा होणार असून यावेळी भूमी अभिलेख नोंदणी, KYC, बँक खाते व आधार कार्ड संलग्न करणे आदी तक्रारींचे निवारण केले जाणार आहे। कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे व आपल्या अडचणींचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे। तडोळेसमत कोरेगाव येथे टेम्पो चालकावर तलवारीने वार, 10,000 रुपये चोरून नेले। कोरेगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल। तडोळेसमत कोरेगाव येथील पीरसाहेब दर्गा परिसरात उभ्या असलेल्या टेम्पोमधून 10,000 रुपयांची रोकड चोरण्याबरोबरच टेम्पो चालकावर तलवारीने वार केल्याप्रकरणी सोन्या भोंग, राहणार आसरे, तालुका कोरेगाव याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरी व मारहाण केल्याप्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री 6:15 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना सायंकाळी 6 वाजता घडली आहे। टेम्पो चालक सूरज दत्तात्रय अदमिले हा जखमी असून त्याच्यावर कोरेगावच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सूरज अदमिले याने फिर्यादीत म्हटले आहे की शुक्रवारी सायंकाळी तडोळेसमत कोरेगाव येथे जात असताना चांदोडी गावानजीक सोन्या भोंग याने टेम्पो अडविला। गाडी हळू चालव असे म्हणत त्याने शिवीगाळ करत पैशाची मागणी केली। पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने चावी हिसकावून घेतली। त्यानंतर झटापटीत चावी काढून घेऊन मी टेम्पो घेऊन तडोळे येथे पोहोचलो। टेम्पोच्या सीटवर ठेवलेले 10,000 रुपयांची रोकड भोंग याने पाहिली होती। त्यानंतर पाठोपाठ भोंग हा तडोळे येथे गेला आणि त्याने टेम्पोमधील 10,000 रुपयांची रोकड चोरली आणि मला मारहाण केली। तेथून तो निघून गेला। काही वेळातच महिंद्रा पिकअप जीप घेऊन तो परत आला आणि त्याने तलवारीने डाव्या हातावर वार केले। हल्ल्यातून वाचण्यासाठी पळत असताना भोंग याने डोक्यात आणि हाताच्या कोपऱ्यावर तलवार मारली व धमकी दिली। त्यानंतर तो निघून गेला। तडोळे येथील ग्रामस्थांनी व अन्य वाहन चालकांनी अदमिले यास कोरेगावातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले। या प्रकरणी सूरज अदमिले याने दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात सोन्या भोंग याच्या विरोधात जबरी चोरी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमोल करणे तपास करत आहेत। तडीपार युवकाच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। विविध गुन्ह्यांखाली आरोपी असलेल्या अथर्व अजय पवार याला पोलीस अधीक्षकांनी 2 वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार केले असताना देखील त्यांच्या आदेशाचा भंग करून कोरेगाव शहरात वावरत असताना पोलिसांना तो शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आढळून आला। त्याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात रात्री 11:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार गणेश शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की अथर्व अजय पवार हा सातारा जकात नाका परिसरातील एका मंदिराच्या नजीक वावरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना मिळाली होती। त्यांनी उपनिरीक्षक गणेश माने यांच्या नेतृत्वाखाली पथक पाठवले। या पथकाने अथर्व पवार याला ताब्यात घेतले। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू शिंदे तपास करत आहेत।
वडूजमध्ये जुन्या भांडणाच्या रागातून वयोवृद्ध व्यक्तीच्या दोन्ही पायावर टाकला भला मोठा दगड, 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. वडूज तालुका खटाव येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या आवारात झोपलेल्या लालासाहेब भगवान जाधव यांच्या दोन्ही पायावर भला मोठा दगड टाकून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अक्षय धनाजी माने, धनाजी नामदेव माने व एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी विजय लालासाहेब जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की वडील लालासाहेब जाधव हे नेहमीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात झोपण्यास गेले होते. त्यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून अक्षय धनाजी माने, धनाजी नामदेव माने व एका अनोळखी व्यक्तीने रात्री 1 वाजण्याच्या सुमारास भला मोठा दगड जाधव यांच्या दोन्ही पायावर टाकला. त्यामध्ये ते जखमी झाले आहेत. यावेळी तुला लय मस्ती आली आहे का असे म्हणत आता खल्लास करतो अशी धमकी तिघांनी दिली आणि पळून गेले. या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत पाटील तपास करत आहेत.